नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आलेलो आपण भाजी मंडईमध्ये. इकडे बघा, हे अशा प्रकारचे छोटे कांदे मिळतात जे सांबारमध्ये यूज केले जातात. वांगे आपल्यासारखे दिसत असेल, हे चावम्याव आहे, काय म्हणतात माहीत नाही, पण मी कधी खाल्लं नव्हतं. वेगळ्या प्रकारचे भोपळे, आणि हे आपल्याकडे मिळत असेल पुणे मुंबईमध्ये, पण मी एक छोट्या भागातून आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या भाज्या मी बघितल्या नव्हत्या. ही बघा, या छोट्या छोट्या मिरच्या, तुम्ही मग अशी बघितलं ते एक वेगळं कंदमूळ जे रताळ्यासारखं दिसतं पण ते वेगळं असतं. अशा भाज्या इथं मिळतात. ही एक वेगळी भाजी आहे. हे काय माहीत त्याला काय म्हणतात ते. हे एक लिंबू होतं, एक लिंबाचा प्रकार होता, त्याचं सरबत केलं जातं. ओले नारळ, हे एक बघा, हे एक वेगळं कंदमूळ आहेत. ह्या अशा मिरच्या जे इथं बोंडा म्हणतात, बोंडा भाजी ही एक. इकडे आयुर्वेदिक भाज्या पण खूप प्रमाणात वापरल्या जातात. आणि मी तुम्हाला मागं म्हटलं इकडे उन्हाळा आहे, त्याप्रमाणे जांभळं पण दिसतील, इकडे सुकवलेले मासे पण तुम्हाला दिसतात. आणि ह्या आहेत पालेभाज्या ज्या आपल्यापेक्षा खूप वेगळ्या असतात आणि खूप आयुर्वेदिक असतात. हे ढेमसं आहेत, ते आपल्याकडे मिळतं, पण अशा काही भाज्या आहेत की त्या आपल्याकडे मिळत नाहीत आणि आपल्या भाज्या इथे मिळत नाही.